नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण मस्त असा खानदेशी चिकन रस्सा बनवणार आहोत। त्याआधी तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर आत्ताच तुम्ही उत्कर्षा किचन कट्ट्याला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल घंटाला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा आपण अर्धा किलो चिकन घेतले। तर मी हे स्वच्छ धुवून घेतले। स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचे आणि अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट हे करून घ्यायचे। चिकन तुम्हाला जर सॉफ्ट आणि चविष्ट हवं असेल तर अगदी आतपर्यंत हळद आणि मीठ मुरवून घ्यायचं आहे। याला मॅरिनेट करणे खूप जास्त गरजेचे आहे, तरच तुमचं चिकन चविष्ट आणि सॉफ्ट असं तयार होतं। तर आता हाताने आपण असं चोळून चोळून हळद मीठ लावून घेतलं आहे। तर यावर आपण आता झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तासासाठी याला मॅरिनेट करून घेऊ। तोपर्यंत आपण आपला रस्स्यासाठी काय काय लागणार आहे आणि त्याची पूर्वतयारी आपण बघून घेऊया। तर बघा इथे आपण 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घेतल्या। तर या मिरच्या तिखट अशा आहेत। त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे। आणि सुक्या मसाल्यांमध्ये आपण 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची, 3 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 स्टार फूल, अर्धी जावेत्री, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, 10 ते 12 काजू, 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि अर्धी वाटी सुके खोबरे त्याचे आपण काप करून घेणार आहोत आणि कोथिंबीर। तर सर्वात आधी आपल्याला या मिरच्या थोड्या भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या भाजून झाल्या की आपल्याला त्याच कढईमध्ये आता खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर खोबऱ्याची इथे आपण बघा काप करून घेतलेत। तर मस्त खोबरं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याला थोडा गोल्डन कलर आला की ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण कापून घेतलेला कांदा घेतला आहे। तर तोही आपल्याला मस्त असा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे बघा आपला कांदा मस्त भाजून झाला आहे। तर त्यामध्येच आपण आता कांदा थोडा साईडला करून त्यामध्येच आपण जिरे आणि धणे घालूया आणि तेही थोडं आपण अर्ध्या मिनिटासाठी भाजून घेऊ। धणे आणि जिरे भाजून झाल्यानंतर जे काही आपण सुखे मसाले घेतलेत, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची, लवंग, काळी मिरी, स्टार फूल, जावेत्री, हे सर्व मसाले यामध्ये ॲड करून अगदी थोडं अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे। त्यानंतर पूर्ण मसाला आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे आणि एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू ॲड करायचे आणि कोथिंबीरीच्या इथे आपण काड्या वापरतोय, त्याची छान अशी चव आपल्या मसाल्यालाही येते। तर बघा इथे मी वाटण हे आता करून घेते। त्यानंतर बघा आपला अर्धा तास हा झाला आहे। आपलं चिकन मस्त असं मॅरिनेट झालं आहे। तर मी ते कुकरच्या भांड्यामध्ये थोडं तेल घेतलं आहे, त्यामध्ये जिरे घातले आणि 1 छोट्या साईजचा कांदा मी उभा चिरून घेतला होता, तर तो मी यामध्ये घातला आहे। त्याला आपण आता थोडा असा परतून घेणार आहोत। याला अगदी जास्त गोल्डन कलरचा असा करायचा नाही आहे। त्यानंतर यामध्ये आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घालूया आणि हे मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि सर्वात अगोदर कुकरचं झाकण लावण्याआधी आपण याच्यावर फक्त झाकण ठेवून याला 2 मिनिटासाठी आपण असंच राहू देणार आहोत, म्हणजे आपल्या चिकनला पाणी सुटतं, त्यामुळे चिकन हे मस्त असं आपलं शिजून येतं। तर आपण यामध्ये थोडं मीठ घालून आता यावर झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटानंतर बघतोय आपण, तर बघा आपल्या चिकनला पाणी हे सुटलं आहे, तुम्ही बघू शकताय। आपल्या चिकनला यामुळे आपलं चिकन मस्त असं सॉफ्ट होतं आणि चविष्टही लागतं। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचे आणि कुकरचे झाकण हे बंद करायचे। त्यानंतर आपण
3 शिट्ट्या या काढून घेतल्या आणि बघा आपलं चिकन मस्त असं आता शिजलं आहे। त्यानंतर कढईमध्ये बघा मी इथे तेल घेतलं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे आणि मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे तर ते यामध्ये घालायचं आहे। जर तुम्ही सुरुवातीला सुक्या लाल मिरच्या जर वापरल्या नसतील तर इथे तुम्ही लाल तिखट वापरू शकताय। त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे वाटण करून घेतलं आहे तर ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि मस्त असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर हा मसाला आपल्याला अगदी छान 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। म्हणजे जे काही आपण यामध्ये जिन्नस वापरले आहेत त्याचा सर्व कच्चेपणा हा निघून जाईल आणि आपला मसाला हा मस्त तयार होईल आणि आपल्या चिकन रस्स्याला अगदी उत्कृष्ट अशी चव येणार आहे। तुम्ही आता बघू शकताय आपला मसाला बऱ्यापैकी हा परतून झाला आहे। कलरही बघा आपल्या मसाल्याचा चेंज झाला आहे आणि बघा मस्त असं मसाल्याला तेलही सुटलं आहे। तर यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहोत। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बारीक केलं होतं तर त्यामध्येच मी थोडं पाणी घेऊन आता यामध्ये ॲड करते। तर यामध्ये आपण गरम पाणी ॲड केलं होतं। त्यानंतर आता जे आपण शिजवून घेतलेलं चिकन आहे तर ते यामध्ये आता आपण घालतोय। तर बघा अशा प्रकारे तुम्हालाही या स्टेजला यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार अजून यामध्ये गरम पाणी आपण ॲड करायचं आहे। तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। बाकी लक्षात ठेवायचं आहे आपण चिकन शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ ॲड केले होते, त्यानुसार आपल्याला बेतानेच यामध्ये मीठ हे ॲड करायचे। तर इथे बघा मी 1 चमचा गरम मसाला घातला आहे। तर हा घरातीलच आपला गरम मसाला यामध्ये घालायचा आहे। तर आपल्याला चिकनला मस्त अशी उकळी आणून घ्यायची। आता आपलं चिकन हे छान शिजलंय की नाही हे आपल्याला बघून घ्यायचं आहे। 2 मिनिटानंतर जर चिकन अजून व्यवस्थित असं शिजलं नसेल तर पुन्हा आपल्याला त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। अगदी मस्त अशी आपली ही रेसिपी तयार होते। तर तुम्ही बघू शकता आपलं चिकन मस्त असं शिजतंय अजून आणि बघा तरीही मस्त येते। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा। तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।